हाय गाईज, आज बनवतो आपण घरगुती स्टाईल छोले मसाला. ते कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. ते रात्री भिजत घातले, थोडं मीठ घातलं होतं, भिजत घातले आणि आता उकडून घेतलेत, शिजवून घेतलेले आहेत. म्हणजे ते आता थोडंसं पाणी आहे. 1 कप घेतलेलं आहे आपण ते. हो, ते जवळजवळ 200 ग्रॅम होत, 200-150 ग्रॅम होत वजनी. 150 ते 200 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यानंतर इथे घेतलं आहे टोमॅटो, टोमॅटो, 1.5 टोमॅटो घेतला आहे, 2 कांदे घेतलेत, 10-12 लसूण पाकळ्या घेतल्यात, 2 मिरच्या आहेत आणि आलं आहे थोडं. तर आपण कढई ठेवले तापायला. इथे कढई ठेवली आपण तापायला. त्यात आता आपण टाकतोय तेल. आता तेल टाकून झालंय, त्यात आपण टाकूया पहिले कांदा. इथे आता आपण आधी कांदा परतवून घेतोय. पण इथपर्यंत परतवणार आहात की कांद्याचा कच्चा वास नाही आला पाहिजे. कांदा आपला इतका झालाय, टॅमॅटो टाकूया. आता आपण त्यात टोमॅटो टाकून तो पण परतवून घेणार आहोत एकत्र दोन्ही. आपण मिरची, आलं आणि लसूण असं एकत्र टाकलेलं आहे. गॅस बंद करते. इथे आपण गॅस आता बंद करून घेतले. तर आपण ह्यांना थंड करून आता मिक्सरमधून काढणार आहोत. पण आधी कोथिंबीर टाकू. त्याआधी आपण टाकतोय कोथिंबीर थोडीशी. आणि हे आता आपण गरम करून घेतले. तर आपल्या ह्याला थंड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. थोडीशी कस्तुरी मेथी,
आपण वाटण बनवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ते आपण कढई तीच ठेवली आहे तापवायला. त्यात आपण सगळं भाजून घेतलं, भाजून साहित्य घेतलेलं. एकाच ह्याच्यात होईल ना, मग त्यात आपण तेल टाकतो आता. आता आपण टाकून घेऊया त्यात. आता आपण त्यात वाटण टाकून घेतोय, जे आपण करून घेतलेलं आहे ते. वाटणाचा खूप मस्त वास येतो. ते चांगलं भाजून घेतलं होतं ना, मग तेल लवकरच सुटलं आहे ना. आता आपण त्यात काय काय टाकतो ते बघूया. मिरची पावडर, गरम मसाला, हळद, हे धणे पावडर आणि जिरे पूड असे एकत्रच आहे. थोडासा आपण घरगुती मसाला टाकतोय. त्याचा वास मस्त सुटले अगदी. थोडंसं वाटण्याचं पाणी आहे, तो टाकते. मसाल्यांचा वास छान सुटलाय. आता आपण त्यात टाकतोय चवीनुसार मीठ. कमी जड तेल सुटलंय आपल्याला आता छान. तर मीठ घालूया. मीठ चवीनुसार मीठ घालतो आपण त्यात. थोडं कमी आहे, छोलेला टाकलं होतं ना मीठ, म्हणून कमी घालतो.
छोले घालूया. तेल सुटलं छान, पैकी वास पण मसाल्यांचा आणि ह्याचा खूप मस्त वास सुटला आहे. पाणी घालेल थोडं. इथे आपण थोडं पाणी घालतोय तर तिला घरच्याच साहित्यात आपण छोले बनवलेत. थोडंसं वरून आपण टाकतोय ते आलं टाकलंय. आलं टाकलेलं आहे. पुरी किंवा चपातीवर खायचं, चपातीवर पण खाऊ शकतो. बटोडा छान लागेल. छोले भटोरे हो. मस्त लागतं कॉम्बिनेशन. किंवा तुम्ही असं नुसतं म्हणजे तुम्हाला घरच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. हे काय जास्त काही करायला लागत नाही, आपल्या घरच्याच साहित्यात. छान कलर पण आलाय, वास पण छान सुटलाय. कोथिंबीर टाकूया थोडी. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया त्याला. छान वास सुटलाय मस्त. इथे तापलंय छोले मसाला रेडी झालेले आहे, बघू शकता. थोडंसं ग्रेव्ही पण छान झाले. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.